बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करावा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी सध्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरती गेल्या 5 तासांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। या ठिकाणच्या आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळते। गेल्या अनेक वेळापासून पोलिसांकडून हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली जाते, मात्र अद्यापपर्यंत हे आंदोलन सुरू आहे। माझ्यासोबत काही आंदोलक आहेत। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि गेल्या 5 तासांपासून तुमचं हे आंदोलन सुरू आहे? सर, आम्ही काही दिवसाआधी तहसीलवरती बैलगाडी पेटवली होती। त्यानंतर आमच्या कोरडेवाडीला भगिनी बसलेल्या आहे राजश्रीताई, तेव्हा तहसीलदार तिथे 7व्या दिवसानंतर देतोय। आमच्या मागण्याच काय साहेब, आम्हाला काही बंगला गाडी नको पाहिजे, शेतकऱ्याला आम्हाला कर्जमाफी पाहिजे, आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मदत पाहिजे आणि कोरडेवाडीचा साठवण तलाव आहे जो गेल्या 4 दशकापासून 40 वर्षापासून ती मागणी आहे। मागच्या ऑगस्ट महिन्यात सुद्धा मागच्या वर्षी आमची भगिनी तिथं 13 दिवसाचं उपोषण केलं होतं। मग जर वर्षानुवर्ष जर शेतकऱ्याचं घराने सरकार ऐकत नसेल तर आम्हाला रस्त्यावर येऊन बसल्याशिवाय, रस्त्यावरचे लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही। कारण मराठवाड्यातला शेतकरी बाप शेताच्या झाडाला लटकतो। आज आंदोलन करत असताना आमचे 2 शेतकरी भूमिपुत्रांनी त्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। बाळराजेंनी डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। स्वप्नील वरपे कोरडेवाडीचा ग्रामस्थ बोरगा बोलता बोलता त्याने पॉइझन घेण्याचा प्रयत्न केला। दोघंही सध्या स्वप्नीलला हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे। मग इथल्या व्यवस्थेला नेमकी किती शेतकऱ्याची बळी दिल्यानंतर ते शेतकऱ्याला नाही देणार आहे हा प्रश्न पडतोय। आणि जोपर्यंत या रास्त मागण्या याची प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही आणि काहीतरी अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही, ही आमची भावना आहे। नक्कीच हे आंदोलक होते जोपर्यंत या संदर्भातला प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत म्हणताय, मात्र प्रशासनाने येऊन चर्चा केली, काय त्यांचं म्हणणं होतं, कशा पद्धतीने तोडगा निघेल, काय तुमचं म्हणणं आहे नेमकं? आता बघा, अगोदर कसं होतं, प्रशासनाने ज्या वेळेला आम्ही गाडी जाळली, बंडी जाळली तहसीलमध्ये, तहसीलदार साहेब आले दुसऱ्या दिवशी, ते बोलले आपण जिल्हाधिकारी साहेबांसमोर विषय मांडू, तुम्ही सोमवारी या। सोमवार गेला। आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की इतकं कसं निष्ठुरपणा असू शकते। कोणीतरी या ठिकाणी अख्खं गाव उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बसतंय। या ठिकाणचा ज्या लोकांनी मतदान देऊन त्या ठिकाणी आमदार केलं, ते आमदारांना साधं त्या उपोषणाच्या स्थळी याव सुद्धा नाही, खासदाराने याव नाही, सरकारने त्याची दखल घ्यावी नाही। शेवटी काय आहे की कितीही शांत माणूस असला आणि त्याची जर दखल घेतल्या गेली नाही, शेवटी शेतकरी हा मुळातच शांत आहे। त्याला माहित आहे गाव आपला आहे, तालुका आपला, जिल्हा आपला, महाराष्ट्र आहे, आपला देशही आपला आहे। आपण बिघडवणार तर सुधारायला आपल्यालाच पुढे यावं लागणार, पण तरीही शेतकरी रस्त्यावर उतरला का? आता त्याच्याकडनं शांत बसणं होत नाही। शेवटी आता नळ्यापर्यंत गोष्ट आलेली आहे, डोक्याच्या वरतून पाणी गेलेलं आहे। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर कुठले मुद्दे तुम्ही घेऊन इथं आज आंदोलन करता? इथं मुद्दा एका धरणाचाच नाही तर पूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या ओल्या दुष्काळासंदर्भातला आहे। 100 वर्ष झाली जेवढा पाणी झालं, अहवाल शासनाचा आहे नाही की 100 वर्षात एवढा पाऊस झाला नाही, असा पाणी मराठवाड्यात झालाय। नदी नाले वाहून गेलीत, पिकच नाही, त्या जमिनी सुद्धा खरडून गेल्यात। एवढं प्रचंड नुकसान झालेलं असताना तुटपुंजी मदत ही शेतकऱ्याला मान्य नाही। शेतकऱ्याच्या घरात आता राहिलं काहीच नाही आणि आता हे पोरखेळ लावलेलं आहे सरकारनं। लक्षवेधीसाठी ती बैलगाडी जळाल्यानंतर भेटायला तहसील प्रशासन आलं, काहीच त्यातून इनपुट मिळालेलं नाही। पाण्यात 6 तास शेतकरी बसले तरीही काही झालं नाही। शेतकऱ्याला मार्ग कोणता आहे साहेब? ती महिला माझी ताई 12 दिवस झाले तिथं बसल्यानंतर सुद्धा आमदार आणि खासदार डोळे झाकून बसलेत। ही इथंच भेटायला येणं त्या सभागृहात आमच्याबद्दल काय बोलतील? आता विश्वास शासनावर शेतकऱ्याचा राहिला नाही, म्हणून शेतकरी वर्ग आता स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरला आणि ही सुरुवात आहे। पूर्ण मराठवाडाभर हे लोन पसरणार आहे, पसरलंय आजच्या तारखेत। नक्की मागण्या काय आहेत तुमच्या? तुम्हाला मागण्या स्पष्ट आहेत ना दादा। हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याची मदत, शासनानं शासकीय आकडेवारी सांगावी किती खर्च लागतो। आमची मागणी नाही सर, ही मागणी नाही। शासनानं एका हेक्टरला शेतकऱ्याला वार्षिक सरासरी किती उत्पन्न मिळते शासनानं सांगावं, आणि ते आमच्या पदरात पडलंय का हे शासनानंच सांगावं, आम्ही म्हणणार नाही। हे शासनाजवळ सगळी आकडेवारी आहे, काही सांगण्याची गरज नाही। हेक्टरी 50,000ची मदत ही शासनाला देणं देय आहे, आम्ही काय मागणी करत नाही, हे कर्तव्य आहे शासनाचं देणं। ही मागणी ठरतच नाही। आम्ही नैतिक अधिकाराने इथं बसलो, आम्ही उजळ माथ्याने इथं बसलो। जे चोर आहेत ते इथं येणं झालेत, लोकप्रतिनिधी ज्यांना बोलण्याची हिंमत होईना, प्रश्नाचे उत्तर ज्यांच्या जवळ नाहीत ते लोक इथं आलेले नाहीत। मात्र गेल्या काही वेळापूर्वी काही बसेसवरती दगडफेक झाली, इथे हिंसक वळण लागल्याची काय होणार नाही। मी इथे इंटरव्ह्यू घेतलं, काय होणार काय नाही। इतकी तळमळ करून 12-12 दिवस जाऊन जर एखादा व्यक्ती संघर्ष करायला आणि त्याच्या संघर्षाला नियमाने यश मिळत नसेल आणि त्रागा म्हणून सगळ्या समोर ते जर डोक्यावर डिझेल घेत असेल, एखादा इंटरव्ह्यूचा डब्बा घेत असेल इथं ऑनलाईन सगळ्या समोर, तर भावनाचा उद्रेक होऊ शकते।
काय विषय नाही, त्यात गैर काय. नक्कीच आपल्यासोबत हे आंदोलक होते जे केज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या जवळपास 5 तासांपासून बसलेले आहेत. दिलेल्या निवेदनातील मागण्यानुसार केज तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यांसहित तर काही मागण्यांसाठी हे आंदोलन गेल्या 5 तासांपासून सुरूच आहे. मात्र प्रशासन यांना विनंती करते की आपण आंदोलन मागे घ्यावं, मात्र अद्यापर्यंत हे आंदोलन सुरू आहे. पुढे प्रशासन या संपूर्ण आंदोलनाला कशा पद्धतीने हाताळतं आणि हे आंदोलन कधी स्थगित होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रमोद रोमन समी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.